अरे नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विकास जायब आहे. कावेरी सीडच्या वतीने तुमचं स्वागत करतोय. आज आम्ही आलेलो आहे मानवत तालुक्यातील कोल्हावाडी या गावी. कोल्हावाडी या गावचे एकनाथराव भिसे काका यांच्या शेतामध्ये आम्ही कावेरी बंपर या वाहनावर एक छोटेखानी पीक पाहणी कार्यक्रम घेतलेला आहे. 4-5 गावचे शेतकरी या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर आता काकांना या वाहनाबद्दल काय अनुभव आला हा आता प्रत्यक्ष आपण त्यांच्या शब्दातच जाणून घेणार आहे. तर नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार. या वाहन तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन लावलं. बंपर आणि कावेरी 36 पण लावलेलं आहे. तर बंपर या वाहनाबद्दल तुमच्या आजच्या तारखेपर्यंत काय अनुभव आहे? हे वाहन तुम्हाला कसं वाटलं बुवा? आजच्या तारखेपर्यंत हा वाहन एकदम सुपर आणि एकदम चांगला आहे. बर बर. आता मी आतापर्यंत जे कापूस लावले बर. आतापर्यंत अशी व्हरायटी मी बघितलेली नाही. बर. कारण ह्याचं विशेष वैशिष्ट्य काय आहे हम्म. हे जर सांगायचं, जमीन जर असा थोडी मध्यम असावा किंवा भारी जरी असली तरी काय हरकत नाही. पण हा वाहन एकदम नंबर 1चा आहे. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत मी जे काय कापूस लावलेला आहे त्या कापसामध्ये आत्ताची जी बोंड दिसतात आपल्याला तुम्हाला समोर, तर हे बोंड एवढे मोठाले आहेत की त्याची पाहायचीच सोय नाही. आतापर्यंत एवढं बोंड मी बघितलेलं नाही. बर बर. विशेष म्हणजे काय, या व्हरायटीमध्ये हे जे बोंड लागलेत तर एकदम जवळ जवळ लागलेले आहेत. बरोबर आहे. अगदी जवळ आणि जवळ कमी एकदम अंतरावर. जवळ जवळ लागलेले आहेत बोंड आहेत. आणि बरं, एकदम जवळ जरी लागली असली तरी मी त्याची जी साईज आहे ती पुन्हा सारखी आहे. सारखी साईज आहे. हा, कमी जास्त नाही. बर बर बर. म्हणून ही व्हरायटी एकदम सुंदर आहे, एकदम चांगली आहे आणि हिला लावायला काय हरकत नाही. आता या ठिकाणी माझी जमीन आहे, ही जमीन खरं म्हणजे पाण्यामध्ये जाणारी जमीन आहे. आणि या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं या ठिकाणी पाणी साचलं होतं आणि ह्या पाण्यामध्ये सुद्धा ही जमीन व्हरायटी एकदम सुंदर आलेली आहे. असं मला म्हणजे माझ्या दर्शनात आलेलं आहे. माझ्या समोर एक प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटामध्ये तुम्ही येऊन बघा. कोणी नाही यायचं असेल तरी बघा. आज ह्या माझ्या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. त्या कार्यक्रमातील 3-4 गावचे लोक आलेले आहेत. आणि ह्या गावाच्या म्हणजे आंबेगाव असेल, देवलगाव असेल, कोल्हा असेल, रुडी असेल, गावातील काही प्रतिष्ठित मंडळी आली होती. आणि सगळ्यांनी कापूस बघितला आणि हा बघितल्यामुळं काय झालं, त्यांच्या मनामध्ये स्फूर्ती निर्माण झाली. आणि ती स्फूर्ती एवढी त्यांना वाटली की आता आपण हे पुढच्या वर्षी ह्या कापूस लावावतच. नक्कीच लावा. हे नक्कीच लावत, आम्ही नक्कीच लावणार बी आहोत असं मी प्रत्यक्ष त्याला सांगितलेलं आहे, त्याला प्रवृत्ती दाखविलेलं आहे. आणि ह्या दाखविल्यामुळं त्यांचं मन एकदम चांगलं समृद्ध झालेलं आहे. चला, धन्यवाद. धन्यवाद काका. तुमचा अभिप्राय आपल्या पंचक्रोशीतील नाही तर पण त्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप आदरयुक्त राहील आणि निश्चितच त्याचं पालन बरेच शेतकरी करतील. कारण या वाहनातलेच गुणधर्म